नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज प्लेन डिझाईनच्या डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे मणी घेतलेले आहे, ती सोनेरी कलरचे मंगळसूत्राचे 2 वाट्या, स्क्रू, काळे मणी मोठ्या साईजचे आणि प्लेन मणी घेतलेले आहेत गोल्डन। हे बघा, आता मी इथे सिंगल पदर घेतलेला आहे आणि डबल टेप इथे चिटकवून घेतलेला आहे, धागा इकडे तिकडे हलू नये म्हणून। आणि आता सुरुवातीला आपल्याला कोणत्याही कलरचा एक छोटा मणी टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर स्क्रूचा एक भाग कोणताही आपल्याला एक टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे मोठ्या साईजचा काळा मणी आणि त्यानंतर सोनेरी कलरचा हा बारीक साईजचा मणी, मध्ये हा गोल्डन प्लेन मणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर परत सुरुवातीला एक सोनेरी कलरचा मणी आणि काळा मणी, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टाकायची आहे ती। आता याच्यानंतर परत आपल्याला इथे छोट्या साईजचा सोनेरी कलरचा मणी, गोल्डन मणी, साईडला परत एक सोनेरी कलरचे मणी आणि त्याच्यामध्ये काळा मणी टाकून घ्यायचा आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला निम्यापर्यंत हे ओवून घ्यायचं आहे। आता इथे मी ओवून घेतलेले आहे ती, कारण खूप वेळ जाऊ नये म्हणून। हे सुट्टे मणी ओवायला खूप टाईम लागतो। आता इथे मला जेवढं पाहिजे तेवढं मी ओवलेलं आहे। तुम्हाला अजून लांब पाहिजे असेल तर अजून मणी टाकून ओवू शकता। आता मध्ये आपल्याला मंगळसूत्र ओवायचं आहे। तर इथे मी सुरुवातीला एक गोल्डन मणी, मंगळसूत्राची वाटी, परत एक गोल्डन मणी आणि मध्ये हे बघा आता अशा पद्धतीने मी मणी टाकलेले आहेत, काळा मणी आणि त्याच्यात एक सोनेरी कलरचा मणी। आता ह्या काळ्या मण्यांच्या मध्ये ते रेड मणी टाकला तरी खूप सुंदर दिसेल ते। आणि परत गोल्डन मणी, दुसरी वाटी आणि साईडने एक गोल्डन मणी, अशा पद्धतीने ओवून घ्यायचं आहे। आता हे बघा, वाटी वावल्यानंतर हे साईड वावायची आहे, तर इथे कोणता मणी आहे, काळा मणी सुरुवातीला येतो, मग काळ्या मणीने सुरुवात करायची। काळा मणी, नंतर हा छोट्या साईजचा सोनेरी आणि प्लेन गोल्ड मणी, परत सोनेरी मणी आणि काळा मणी, अशा पद्धतीने आपल्याला या साईडला बनवून घ्यायची आहे ती। आता हे बघा, मंगळसूत्राच्या दोन्ही साईडनी सारखेच मणी ओवून घेतलेले आहे ती आणि यानंतर आपल्याला स्क्रू ओवायचा आहे आणि परत आपल्याला छोटा मणी टाकून घ्यायचा आहे आणि आता व्यवस्थित स्क्रूच्या तोंडाजवळ पकडून व्यवस्थित गाठी मारून घ्यायची आहे। आता इथे हा डबल पदर आहे, म्हणजे खूप छोटी गाठण बसते त्याची, तर ह्या गाठणी आपल्याला जास्त मारायच्या आहेत। जर 2 पदर असते असे तर तिथे आपल्याला कमी मारावं लागतात गाठी, कारण गाठ मोठी येते। आणि आता इथे हे बघा 2 पदर आहेत डबल, तर चांगल्या 4 ते 5 गाठी मारून घ्यायची आहे ती। हे बघा, आता मी इथे चांगल्याच 5-6 गाठी मारून घेतलेल्या आहे ती, कारण कधी कधी काय होतं 2-3 मारल्या की हे बघा, आता जर होल मोठा असेल ना तर कधी आपल्याकडनं चुकून तो बाहेर निघून येतो आणि मग एवढी मेहनत करून पण उपयोग होत नाही। आपण इकडचा धागा कापून टाकला गाठ मारून, तर मग कधी हा स्क्रू आहे तो इकडे निघून येतो बाहेर आणि मग परत आपल्याला डबल मेहनत करावी लागते। त्याच्यामुळे आधीच व्यवस्थित गाठी मारून घ्यायची आहे ती आणि मग धागा कापून टाकायचा आहे। हे बघा, आपल्या प्लेन मण्यांमधलं मंगळसूत्र तयार आहे। तर खूप सुंदर दिसतं आणि छान पण वाटतं। अगदी कमी मण्यांमध्ये आपण असं मंगळसूत्र बनवून ते घालू शकतं। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।